खारघरमधील विविध गृहसंकुलांमधील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। यावेळी त्यांनी विकास कामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील अशी ग्वाही दिली। पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि पनवेल महापालिकेमार्फत खारघरमधील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे। यामध्ये वास्तुविहार KH1 आणि KH2, पारिजात KH2, घरकुल A विंग महालक्ष्मी सोसायटी, घरकुल B विंग कुंजविहार, स्पेगेटी EF प्रियदर्शनी सोसायटी, स्पेगेटी HI पारिजात सोसायटी, स्पेगेटी JKLM सोसायटी तसेच वास्तुविहार सेक्टर 16 येथील आरे डेअरीपासून साई गणेश मंदिरापर्यंतचा रस्ता, KH2 मागील गेटपासून KPC स्कूलपर्यंतचा रस्ता आणि सेक्टर 17 मधील दामोदर प्रिया बिल्डिंगपासून सेलिब्रेशन सोसायटीच्या मागील रस्त्याचा समावेश आहे। माजी नगरसेविका संजना समीर कदम यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली आहे। या प्रसंगी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महानगरपालिका नागरिकांना अधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद नागरिकांना सुविधा देण्यासाठी उपयोगात येत असून नागरिकांच्या अपेक्षित असलेली सर्व कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला। या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका संजना समीर कदम, रायगड जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, खारघर मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, संदीप माघाडे, अजित अडसुळे, कल्पेश तोडेकर, संतोष शर्मा, प्रभाग अध्यक्ष युवा मोर्चा सुशांत पाटोळे, प्रथमेश मोरे, सर्जेराव मेंगाने, प्रणय मोरे, विश्वनाथ इंडी, रावसाहेब आभाळे, मुकेश गर्ग, राजू आचलकर, महेश हिनुकले, अमित बोदाई, संजय शर्मा, अनिल बोरे, स्नेहल बोधाई, सुनील येवले, सोनू सूर्यवंशी, साहिल कोळी, महेंद्र कांबळे, सुधीर सावंत, आशा मोरे, प्रकाश ओव्हाळ तसेच सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी केक कापून परेश ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सोसायट्यांमध्ये महानगर गॅसची जी लाईन असेल ती सुद्धा सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी झाली। या परिसरामध्ये आता सेक्टर 16 मध्ये असणारं ग्राउंड आहे, या ग्राउंडचा विकास काम या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे। आपल्या समोरच्या असणाऱ्या वास्तुविहारच्या सर्व सोसायट्यांना जोडणारे जे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं काम देखील येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या आणि हे क्रेडिट सर्व आमच्या सन्मान्य सभागृह नेत्यांचं आहे की त्यांनी यासाठी आम्ही मागणी केल्यानंतर आमच्यासाठी या सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं मान्य केलं आणि त्यासाठीची या ठिकाणी टेंडर देखील झालेलं आहे। या ठिकाणी सेलिब्रेशन सोसायटीमध्ये आमदार निधीच्या माध्यमातून ओपन जिम या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे KH3 उत्सव सोसायटी या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी, KH3 संस्कृती सोसायटी या सोसायटीमध्ये हायमास लावण्यात आलेले आहेत। वास्तुविहार KH2 सोसायटीमध्ये 10 लाखाचं सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार निधीतून काम करण्यात आलेलं आहे। समोरच असणाऱ्या KH1 सोसायटीमध्ये 10 लाखाचं काम या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या निधीतून करण्यात आलेलं आहे। आता आपण यापूर्वी पारिजात सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी नारळ वाढवला त्या ठिकाणी 5 लाखाचं सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि उरलेली कामं ही सन्मान्य आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आणि PWDच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत मिळणार आहेत। म्हणून मी सन्मान्य आमदार साहेबांचं विशेष या सर्व वास्तुविहारवासियांच्या वतीने आभार मानतो। आणि एक छोटासा विषय आहे, आमच्या परिसरामध्ये साहेब या ठिकाणी इंडस्ट्रियल टॉवर लावण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी आमच्या परिसरातील सगळी लोक आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी अगदी जोर जबरदस्ती करून या ठिकाणी टॉवर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। या बाबतीत थोडंसं काहीतरी ध्येय धोरण जे पनवेल महानगरपालिकेचं असावं त्याबद्दलचं आम्हाला मार्गदर्शन आणि आपल्यासोबतची एखादी मीटिंग मिळावी अशी या माध्यमातून मी विनंती करतो आणि थांबतो। सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी संजना वहिनी, समीरजी आणि ज्यांनी आजचं हे काम आपल्या सर्वांपर्यंत आपल्या सर्वांसाठी चालू व्हावं यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीची कामं जी आपण
भारतीय जनता पार्टीच्याकडून पनवेल महापालिकेच्याकडून मागितली. आम्ही कोणी ती कामं करण्यासाठी पुढाकार घेतला असेल, आम्ही निमित्त मात्र आहोत. भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती ताकद आपल्याला सगळ्यांना या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपल्याला कामाला येते. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. हे सूत्र या संपूर्ण खारघरमध्ये पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात आपण राबवतोय आणि त्या माध्यमातून झालेली कामं, होणारी कामं, आपल्याला अपेक्षित असणारी सर्व कामं ती आपण मार्गाला नेणार आहोत. ही सर्व कामं करण्याची प्रेरणा तुम्ही आहात. चेअरमन, सेक्रेटरी, सर्व सोसायटीचे रहिवासी यांनी सातत्यानं संजना वहिनी असतील, या वॉर्डातले पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे जो पाठपुरावा केला त्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे. खारघर आणि परिसरामध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये 8,000 सोसायटी आहेत. 8,000 सोसायट्यांनी मागणी केली, करतातच आहे की आमच्या सोसायटीचं काम करून द्या आणि सगळ्यांचं करून द्यायचं ठरवलं तर 1 लाखाचा निधी सुद्धा देता यायचा नाही. पण आपण असं ठरवलं की सिडकोच्या ज्या सोसायटी आहेत वसाहती ते एका अर्थानं शासकीय आहे, त्यामुळे त्यांची कामं प्राधान्याने घ्यायची आणि म्हणून ही कामं आपण पहिल्या या टप्प्यामध्ये घेतलेली आहेत. पुढे मागे आमदार निधी जर वाढला तर कदाचित आपण करून देऊ शकू. त्यामुळे या ठिकाणी ज्यांची कामं सुरू होत आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मागण्या समीरजींनी सांगितल्या आपण देणार आहात पत्र, त्याच्यावरती माळीकर उत्तर देता येणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या या मागण्यांना प्रतिसाद देत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून हे नक्की आपण सगळे एक एक करत पूर्ण करत घेऊ. आपण आज जी अपेक्षा, जो विश्वास भारतीय जनता पार्टीवरती दाखवलाय तो सार्थ करून देण्यासाठी आता प्रीतमजी आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये जोडले गेले, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी जोडले गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिक ताकदवान झाली आहे. परेश ठाकूर यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या वेगवेगळ्या विकास कामांना गती आपले सर्व नगरसेवक देत आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळे विकासाचा हा प्रवाह अविरतपणानं चालत राहील, थांबणार नाही याची शाश्वती या निमित्तानं देतो. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम करतंय. याही पुढं याच पद्धतीनं काम करत राहू याची ग्वाही या निमित्तानं आपण सर्वांना देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल महानगरपालिकेने पूर्वीपासूनच खारघरकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. पूर्वीपासून सिडकोने ज्या प्रकारे या इथे सेवा सुविधा या पुरवायला पाहिजे होत्या, त्याचं जतन करायला पाहिजे होतं, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित पद्धतीने करायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने या अशा प्रकारचं आपल्याला सिडकोकडूनचं वर्तन हे दिसून आलं नाही. सिडकोमध्ये पूर्वीच्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या समस्या होत्या, घनकचरा व्यवस्थापन हे नीट नव्हतं, रस्त्यामध्ये कचरा साचलेला असायचा आणि मग समजा तो कचरा उचलून नेताना सुद्धा तो कचरा इतरत्र असं भरपूर पडलेला असायचा. याच बरोबरीने या इथे रस्त्यावरच्या लाईट याच्याकडे सुद्धा सिडको नेहमी दुर्लक्ष करायची, मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं होती आणि म्हणून या इथे पनवेल महानगरपालिका आणण्याचं माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून, म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून इथं महानगरपालिका आणली. पनवेल महानगरपालिका आणल्यानंतर आज या इथे कचऱ्याच्या सुविधा आहेत या चांगल्या प्रकारे होताना, दूध फवारणी ही आपल्याला चांगल्या प्रकारे होताना, त्याचप्रमाणे प्रकारचे या इथे सेवा सुविधा या चांगल्या प्रकारे पुरवल्या जात असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण समस्या सांगावी आणि ते त्वरित या इथे पुरवली जावी या दृष्टीने या इथं माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व नगरसेवक हे नेहमीच साधं या इथं ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसून आलेले आहेत आणि आज इथं साधा अनेक कार्यक्रमांची भूमिपूजन होताना पाहून मला खरोखर मला आनंद होत आहे. आपल्याला अशा प्रकारच्या अनेक सेवा सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका ही सुद्धा तेवढीच संधी कटिबद्ध आहे. एवढंच मी इथं सांगतो आणि या माझं भाषण इथे थांबवतो. धन्यवाद.